महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रभाकर शिंदे असतील। शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या राजश्री शिरवडकर म्हणून असतील, तर सुधार समितीवरती शिंदेंच्या शिवसेनेच्या संध्या दोशी असतील। बेस्ट समितीवरती शिंदेंच्या शिवसेनेचे कृष्णा विश्वासराव म्हणून असतील। अधिकचे अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरोडे यांच्याकडून। शिल्पा, कस्तुरी, आपण जर पाहिलं तर महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर आता ज्या मुंबई महानगरपालिकेच्या 4 महत्त्वाच्या समित्या आहेत त्यांचे आज फॉर्म भरले जाणार आहेत। त्या 4 महत्त्वाच्या ज्या वैधानिक समित्या आहेत, स्थायी समिती, शिक्षण समिती, सुधार समिती आणि बेस्ट समिती, या समितीवर कुणाची वर्णी लागणार अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती। मात्र ज्यांचं संख्याबळ जास्त असतं त्यांच्याकडे स्थायी समिती गेली जाते। अगदी त्याच प्रकारे आज जर पाहिलं तर स्थायी समितीसाठी प्रभाकर शिंदे यांच्या नावाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती आणि आता स्थायी समितीवर प्रभाकर शिंदे यांची वर्णी लागणार आहे। तर शिक्षण समितीवर भाजपच्या ज्या राजश्री शिरवाडकर आहेत त्यांची देखील वर्णी लागणार आहे। सुधार समितीवर शिंदेंच्या शिवसेनेची संध्या दोशी यांची वर्णी लागेल आणि बेस्ट समिती जी आहे ती देखील शिंदेंच्या शिवसेनेकडे जात आहे आणि या बेस्ट समितीवर कृष्णा विश्वासराव यांची वर्णी लागणार आहे। आपण जर पाहिलं तर ह्या मुंबई महानगरपालिकेतल्या 4 महत्त्वाच्या वैधानिक समित्या आहेत आणि या समितीवर कुणाची वर्णी लागणार असं गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती। वेगवेगळ्या नावांची चर्चा होती, मात्र आता ही 4 नावे समोर आलेली आहे। स्थायी समिती आणि शिक्षण समिती भाजपकडे जात आहे, तर सुधार समिती आणि बेस्ट समिती शिंदेंच्या शिवसेनेकडे जात आहे। आपण जर पाहिलं तर राजश्री शिरवाडकर यांचं महापौर पदासाठी नाव चर्चेत होतं, त्यानंतर राजश्री यांचं नाव महापौर पदासाठी हुलकावणी दिली आणि त्यानंतर शिक्षण समितीवर आता थेट राजश्री शिरवाडकर यांची वर्णी लागणार आहे। प्रभाकर शिंदे यांना देखील राजकारणाचा दांडगा अनुभव आहे आणि त्यांची देखील स्थायी समितीवर वर्णी लागत असताना आपल्याला पाहायला मिळेल। आणि सुधार समिती आणि बेस्ट समिती या देखील महत्त्वाच्या समित्या आहेत, त्या देखील आता शिंदेंच्या शिवसेनेकडे जात आहेत। कृष्णा विश्वासराव या आपण पाहतोय की मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचा आहेत प्रभाकर शिंदे, त्यामुळे अर्थातच पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या भाजपकडे असतील असं स्पष्ट होत आहे। त्याचबरोबर 4 समितींची देखील आता अध्यक्षपदाची निवडणूक झालेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर